लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट या ठिकाणी 20 ते 25 डिसेंबर दरम्यान आयोजित शेल्टर 2024 या गृहप्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा काल शुक्रवारी मोठ्या दिमाखात संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, NMRDAच्या आयुक्त मनीषा खत्री, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय क्रेडाईचे माजी अध्यक्ष जक्षय शाह, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार आदी मान्यवरांची उपस्थिती होती। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला। क्रेडाई शेल्टर उपक्रम हे नाशिकमधील विकासाचे प्रतिबिंब आहे। सुंदर नाशिक सुरक्षित देखील असावे यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे। विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी क्रेडाईनं नेहमीच सहकार्य केलेलं असून भविष्यातही त्यांचं सहकार्य असेल असा विश्वास उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केला। थँक्यू सो मच। आपल्याकडून पोलीस आयुक्त म्हणून आणि नाशिक पोलीसच्या दोनच अपेक्षा आहेत। एक तर आपण आपले सर्व जे आपल्याकडे काम करणारे लोक आहेत त्यांची पुरेपूर काळजी घ्यावी, त्यांचे जे सेफ्टी स्टँडर्ड्स असतील कोणालाही काही इजा होऊ नये, आणि सर्वजण म्हणजे ज्यांच्यासाठी आपण घरं बनवतो तर त्या घरं बनवण्यामध्ये जे लोक आहेत, जे लेबर आहेत ते पण आनंदी राहावेत। आणि जसे मी यांना विचारलं की सगळ्यात लोएस्ट कॉस्ट काय आहे, तर 15-1 लाखाची जर असेल तर प्राईम मिनिस्टर स्कीम्समध्ये ज्या योजना असतात तर त्यांची पण कुठेतरी सगळ्यांची घरं बनावी अशी आपण काहीतरी करावं। आणि दुसरी पोलीस प्रशासनाची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपल्याकडे नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीचे 1000 CCTVs आहेत, त्याच्यामधले 600 CCTVs ऑन आहेत। तर आपण आपापल्या परिसरामध्ये म्हणजे गंगापूर रोड आहे फॉर एक्झाम्पल, गंगापूर रोडला जे पण आपले सर्व लोक काम करतात ते सर्वजण जर एकत्र आले तर 8 ते 10 हजार रुपयाला एक चांगला कॅमेरा की जो झूम करून एखादा जर न्यूसन्स मेकर असेल त्याचा चेहरा बघू शकतो, किंवा एखादी गाडी ट्रेस करायची असेल तर झूम करून त्याचा नंबर आपल्याला वाचता येईल। अशा प्रकारे एका कॅमेऱ्याचे 8 ते 10 हजार रुपये लागतात। आदिवासी बांधवांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी यासाठी शबरी नॅचरल्स हा ब्रँड बाजारात आणलेला आहे। आदिवासी भागातील एक उत्पादन असलेल्या बांबूचा बांधकामात वापर करण्याचे आवाहन आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून केले आहे। म्हणजे खूप मॉडर्न पण आहे, खूप ट्रॅडिशनल पण आहे। नाशिक शहरापासून 10 किलोमीटर जरी आपण गेलो तरी आदिवासी भाग सुरू होतो। म्हणजे गोवर्धन, गंगावरे या सगळ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्या आदिवासी ग्रामपंचायती आहेत। आणि 15 पैकी जवळपास 9 तालुके हे पूर्णतः आदिवासी तालुके आहेत। त्याच्यामुळे एकीकडे रूरल अर्बनचा संगम असेल, किंवा माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की कृषी बद्दलची हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि आता रिअल इस्टेट डेव्हलपमेंट याकरता, आणि ह्यामध्ये नाशिक फार पुढे आहे। आणि ग्रीन सिटी आहे, सुंदर आहे। आणि म्हणून पहिली विनंती मी आपल्याला सगळ्यांना करेन की हे शहर असंच हिरवं आणि सुंदर राहावं ह्याच्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे, नागरिक म्हणून, सिटीजन म्हणून। आणि जसं सीपी साहेब म्हणले की आम्ही म्हणजे मला आता 4.5 वर्ष झालेत नाशिकमध्ये, आणि मी स्वतःला नाशिककर समजायला लागलेली आहे।
माझी काही इथे प्रॉपर्टी नाही, पण मनाने मी पूर्णपणे नाशिककर आहे. इतकं प्रेम जिव्हाळा नाशिककर आम्हा सगळ्या अधिकाऱ्यांना देत असतात आणि त्या प्रेमापोटी आणि त्या अधिकारापोटी मी ही विनंती करते की आपलं शहर ग्रीन कसं राहील. बाय ग्रीन आय मीन सस्टेनेबल कसं राहील. त्यामुळे सस्टेनेबल बिल्डिंग, सस्टेनेबल हाऊसिंग, सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन्स यामध्ये आपण काय काय करू शकतो. मला वाटतं क्रेडाईच्या मार्फत आपण सगळ्यांनी तो विचार करावा. नाशिकचे ब्रँडिंग सर्वदूर व्हावे तसेच सर्व सभासदांना प्लॅटफॉर्म उपस्थित व्हावा या उद्देशानं दरवर्षी शेल्टर प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. प्रगतशील नाशिकमध्ये 1, 2 आणि 3 BHK सोबतच स्टुडिओ अपार्टमेंट ते 8 BHK सदनिका, निवासी आणि औद्योगिक प्लॉट, व्यावसायिक जागा, सिनियर सिटीझन हाऊसिंग असे असंख्य पर्याय शेल्टरमध्ये उपलब्ध असल्याचं यावेळी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी नमूद केलेलं आहे. क्रेडाई शेल्टरची 11वी आवृत्ती आपण मोठ्या स्तरावर आणि मोठ्या प्रमाणात आता प्रस्तुत करीत आहोत. उत्तर महाराष्ट्रातलंच नव्हे तर महाराष्ट्रातले प्रमोदजी मला वाटतं की एक आपण सर्वात चांगलं प्रदर्शन आपण दर 2 वर्षांनी इथे करत असतो. महत्त्वाचं इथे नाशिक शोकेस करणं आणि आमच्या मेंबर्सचा जो काही प्रॉडक्ट्स आहे त्याला एक व्यासपीठ निर्माण करून देणं या संकल्पनेने साकार झालेलं हे शेल्टर आज आपण इथे बघू शकतो की एका ट्रॅडिशनल प्रॅक्टिसपासून एक रेसिडेन्शियल आणि कमर्शियल, रेसिडेन्शियल फ्लॅट आणि कमर्शियल शॉप किंवा ऑफिस याच्या मर्यादा, याच्या सीमा ओलांडून आपल्याला रेसिडेन्शियलमध्ये आता 1 BHK पासून किंवा किंबहुना स्टुडिओ अपार्टमेंटपासून तर 8 BHK आणि लक्झरीज अपार्टमेंट्सपर्यंत आपण रेसिडेन्शियल क्षेत्रातले प्रॉडक्ट इथे डिस्प्ले करीत आहोत. त्यानंतर रेसिडेन्शियल प्लॉट्स असतील, फार्म हाऊस प्लॉटिंग असेल, इंडस्ट्रियल प्लॉटिंग असेल, यानंतर कमर्शियलमध्ये फक्त रेंटलचे ऑफिसेस, कमर्शियलची सीमा ओलांडून रिटेल स्पेसेस आहे, रेंटल स्पेसेस आहे. त्यानंतर कमर्शियल जे काही नवीन ब्रँड नाशिकमध्ये येऊ घातले तरी नाशिक हे झपाट्याने वाढणारं शहर आहे आणि मला सांगायला आनंद होतो की 9 शिखरांमध्ये बसलेलं हे नाशिक 9 दिशांना मला वाटतं डेव्हलपमेंटमध्ये प्रगती करत आहे. नॉट ओनली रिअल एस्टेट, लक्षाबाई वी आर हॅव्हिंग very rich agriculture, very rich industry. We are doing very well into education. Very international brands are coming to the Nashik. In hospitality, we are moving ahead with better brands. Not only in hospitality, in healthcare also and wellness, we are doing various projects all across around the Nashik. So that is the beauty which we are having in our city. आणि सबसे जो महत्त्वपूर्ण आहे ते अपना कुंभ मेला. म्हणजे नाशिक आम्हाला जे काही आशीर्वाद आहे ते गोदामाईचा आशीर्वाद आहे आणि ही आई आम्हाला दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याच्या निमित्तानं एक आशीर्वाद देत असते शहरासाठी आणि त्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपण जो काही हा रिअल एस्टेटचा कुंभ मला म्हणायला हरकत नाही. दर 2 वर्षांनी होणारे शेल्टर मागच्यापेक्षा अधिक उत्कृष्ट करण्याचा क्रेडाईचा नेहमीच मानस असल्याचं यावेळी गौरव ठाकूर यांनी नमूद करताना यावर्षी शेल्टरमध्ये 100हून अधिक विकासकांचे 500हून अधिक पर्याय उपलब्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसेच प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांसाठी विविध बक्षिसे जिंकण्याची संधी असल्याचं आवर्जून सांगतानाच विकासकांकडूनही नोंदणी शुल्क माफ, नो GST यांसारख्या विविध आकर्षक योजना असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. त्याचवेळी याबरोबर NMRDAच्या आयुक्त मनीषा खत्री, त्याचबरोबर मार्गदर्शक दीपक बागड, प्रमोद खैरनार, जक्ष शहा यांची देखील भाषणं झाले. तर अनंत ठाकरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. 1 steps together to make it bigger. So from the smallest of example that our smallest store is now 4x4 and not 4x3 or 3x3. More to say about this shelter is, sir, we have free entry if you pre-register to come here. Children below 18 years of age are free as entry when they are accompanied by parents or otherwise. We have created a corner which is called the Museum of Future. We have invited some very visionary people from the city, our architects or our developers themselves, who have kind of depicted here some kind of development which they want that city should have. So there is a display of a ideal street as to how it should be. There is a display of a central garden that
Nasik needs a center 10-20 acres garden like we have in Central Park. We also have a depiction of various other infrastructure facilities like a convention center we need in Nasik. So these are all visionary ideas which we have depicted over here. The reason being, for some reason, some may not be commercially viable, some may not be possible due to the DC rules, etc. But these are different ideas which we have in mind, which can be implemented and should be implemented, so that our Nasik becomes more infrastructure ready and more peaceful and fun living. 20 ते 25 डिसेंबर दरम्यान पार पडणाऱ्या या गृहप्रदर्शनात 100हून अधिक बिल्डर्सनं सहभाग घेतलेला असून 500 पेक्षा अधिक प्रोजेक्ट नागरिकांना एकाच छताखाली पाहता येणार आहे. त्याचबरोबर निवासी, औद्योगिक, फार्म हाऊसेस, प्लॉट आदींची देखील उपलब्धता आहे. तसेच बंपर लकी ड्रॉ मध्ये टीव्हीएस दुचाकी जिंकण्याची संधी असणार आहे. तर दर 3 तासांनी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे आणि या लकी ड्रॉच्या माध्यमातून भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. अगदी 15 लाखापासून ते थेट 5 कोटीपर्यंतचे घरांचे अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे. विविध आघाडीच्या बँका, वित्तीय संस्था, सजावटीच्या बांधकाम साहित्यातील तज्ज्ञांनी देखील या प्रदर्शनात सहभाग घेतलेला आहे. तसेच रोज बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रातील दिग्गजांच्या वर्कशॉपचं देखील या ठिकाणी पुढील 4 दिवस आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच सायंकाळी मुझोफ्रेक या म्युझिकल शोचं देखील मनोरंजनासाठी आयोजन करण्यात आलेलं आहे. नागरिकांनी या गृहप्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेलं असून काल शुक्रवारी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, शेल्टर 2024चे समन्वयक गौरव ठक्कर, मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, अविनाश शिरोडे, उमेश वानखडे, रवी महाजन आदींची उपस्थिती होती. त्याचबरोबर उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, जयंत भात्रांबेकर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते, तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिंवसरा, अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, श्यामकुमार साबळे, सागर शाह, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगुडे, ऋषाली महाजन, सोनाली बागड प्रदर्शन यशस्वीतेसाठी सहकार्य करत आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.